हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीमध्ये आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं, आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कुणाचंही नाही। बारामतीमधल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवारांचं आवाहन। काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला। अजित पवारांची शरद पवारांवर टीका। सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16, तर वंचित आघाडीसाठी 2 जागा। मात्र महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार, सुप्रिया सुळेंची माहिती। 20 जानेवारीला जरांगेंचा चलो मुंबईचा नारा, 10 लाख गाड्या, 3 कोटी समाज मुंबईमध्ये धडकण्याचा दावा। आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषणाची घोषणा। शिंदे समितीचा तिसरा अहवाल लवकरच येईल। जरांगे पाटलांना उपोषण न करण्याचं फडणवीस यांचं आवाहन। तर रक्ताचं नातलग म्हणजे कोण हे सरकारनं स्पष्ट केल्याशिवाय 20 जानेवारीच्या आंदोलनावर जरांगे पाटील ठाम। कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी अभ्यास करून प्रयत्न करू, सरकार प्रयत्नशील। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, एकाचा मृत्यू तर 3 जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू। पोलिसांच्या 9 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताला पॅरोलवर सोडलं तेव्हा गृहमंत्री कोण होतं? 2016 सालचं उदाहरण देत संजय राऊतांचं फडणवीसांकडे बोट, तर राऊतांना उत्तर देण्याइतका स्तर खालावलेला नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 315 दागिन्यांची नोंद नाही, लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर। कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडे सध्या पुण्यातल्या घरी क्वारंटाईन। रायगडच्या माणगावमध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थ वाहतूक करणाऱ्या टोळीला अटक, 1500 किलो जिलेटिनसह 70 किलो डेटोनेटर जप्त, एकाला अटक। चौथी बैठकही निष्फळ, शनी शिंगणापूरमधील शनी देवस्थानचे 400 कर्मचारी संपावर ठाम, उद्यापासून संप, मंदिराचं व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता। सरकारकडून भारतीय कुस्ती संघटनाच बरखास्त, नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादामुळे सिंह यांचं निलंबन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।